भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक इचलकरंजी मनपा तथा मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माननीय श्री तानाजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मी वडार महाराष्ट्राचा नवी मुंबई राज्य संघटना कोल्हापूर जिल्हा। टीप साहेब परगावी असल्यामुळे शुभेच्छा स्वीकारण्यास उपस्थित असणार नाहीत। इचलकरंजीसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी। अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या प्रस्तावित न्याय संकुलाच्या उभारणीसाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे। नियोजित जागेची प्रत्यक्ष मोजणी आणि हद्द निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने न्याय संकुलाच्या उभारणीचा मार्ग आता अधिक सुकर झाला आहे। इचलकरंजीतील प्रस्तावित न्याय संकुलासाठी नियोजित जागेची प्रत्यक्ष मोजणी आणि सीमारेषा निश्चितीची कार्यवाही आज पूर्ण करण्यात आली। नगर भूमापन कार्यालय, इचलकरंजी महापालिका आणि न्यायालय प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रक्रिया पार पडली। यावेळी जिल्हा दिवाणी न्यायाधीश जी.एम. नदाफ, इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष आर. तोष्णीवाल, सचिव अभिजित माने तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। निरामय रिंग रोड परिसरातील रिसर्वे क्रमांक 690 आणि 444 मधील आरक्षित क्षेत्रापैकी सुमारे 1 हेक्टर 30 आर म्हणजेच 3 एकर 10 गुंठे जागा न्याय संकुलासाठी राखीव ठेवण्यात आली आहे। ही जागा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर यांच्या ताब्यात देण्याचा ठराव यापूर्वीच महापालिकेने मंजूर केला होता। महापालिकेने जागेचा योग्य मोबदला मिळाल्यानंतरच हस्तांतरण करण्याची भूमिका घेतली होती। त्यानुसार राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आणि विधी व न्याय विभागाने 15,33,60,949 रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली। आता प्रत्यक्ष जागेची मोजणी आणि हद्द निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने जागा हस्तांतरणाची कार्यवाही लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। त्यानंतर इचलकरंजीच्या बहुप्रतीक्षित न्याय संकुलाच्या उभारणीला प्रत्यक्ष गती मिळणार आहे। न्यायालयीन सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे आधुनिक न्याय संकुल उभारले गेल्यास वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी सोय होणार आहे। त्यामुळे या प्रकल्पाकडे आता इचलकरंजीकरांच्या आशा लागून राहिल्या आहेत।